सर्वांमधून होतो. विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या कार्याला प्रतिमा परिवार अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आज पहिल्यांदाच गिरकर साहेब आपलं समता सैनिक दलाचं ट्रेनिंग बघताय. जाणून होते समता सैनिक दल 6 डिसेंबरला येतात तेव्हा त्यांना माहिती आहे 3000 त्यावेळेला समता सैनिक दल आपण लावतो. यावेळेस पोलीस कमिशनरांनीच आम्हाला लेटर दिलेलं आहे की बाबा तुमच्यामुळे हे सगळं साध्य होतं. या सगळ्या गोष्टी असो समता सैनिक दलाचे सर्व कमांडर स्टाफ ऑफिसर त्यांचं अभिनंदन करतो की गेल्या 2 दिवसापासून ही ट्रेनिंग आहे. उद्याचा दिवस आहे. एक चांगल्यापैकी शिस्त आणून तुमच्या माध्यमामधून नवीन पिढी घडवण्याचा आपण तो समता सैनिक दलाचा प्रयत्न असेल. सगळे जाणताय की समता सैनिक दलाला हे 99 वर्ष आहे आणि 2027ला त्याला 100 वर्ष होत आहे. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह आहे त्याला देखील 100 वर्ष होत आहे. म्हणून येणारं 2027 हे वर्ष हे आपल्यासाठी महत्वाचं वर्ष आहे. समता सैनिक दलाचे सैनिक देशभरामध्ये लाखभर व्हावे. आज आपण कुठेतरी 50 वगैरे हजाराच्या वरती आपण आलेलो आहोत. परंतु येत्या काळामध्ये जे वर्षभराचा आपल्याला अजूनही वेळ आहे मार्च आणि ह्या वर्षभरामध्ये देशभरातून 50,000 तयार व्हावेत हे आपला संकल्प आहे. आणि त्याच्यानंतर जो कार्यक्रम होईल 100वा समता सैनिक दलाची 100 वर्ष तो कार्यक्रम either नागपूरमध्ये किंवा शिवाजी पार्क मुंबईमध्ये अशा प्रकारे कुठेतरी आपण आयोजित करणार आहोत. कारण अभिवादन करणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला समता सैनिक दलाची स्थापना केली. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या 4 दिवस आधी. परंतु नवीन जे काही आता इतिहास उपलब्ध झालेला आहे त्याचा फक्त मी उल्लेख करतो. जे काय आता डॉक्युमेंट्स मिळालेत मुंबईमध्ये या दगडी चाळीमध्ये, जी दगडी चाळीचं नाव देखील काही वर्षापूर्वी लोक घेत नव्हते एवढी दहशत होती, त्या दगडी चाळीतल्या त्यावेळच्या तरुणांनी राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या महार समाजाच्या त्यांनी असा एक ग्रुप तयार केला होता की बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी हे दगडी चाळीतले तरुण हे बाबासाहेब जिथे जाते तिथे आपल्या प्लेन ड्रेस मध्ये ते 25 ते 30 सैनिक म्हणून नाही तर एक माणसं म्हणून संरक्षण म्हणून बाबासाहेबांचं हे नेहमी उपस्थित व्हायचा असा दस्तऐवज आज सापडलेला. का तर दगडी चाळ आता तोडण्यात आलेली आहे, अर्धी तोडलेली आहे. तिथे आता मल्टी स्टोरी बिल्डिंग होणार आहे. त्याचा इतिहास लिहावा, नंतरचा इतिहास त्याचा बरोबर नाही, त्याचा मी उल्लेख देखील करणार नाही. परंतु चांगला इतिहास हा त्या माध्यमातून आलेला आहे. म्हणून कोण पुढे कोण नंतर तर आपण म्हणून समता सैनिक दलाला जेव्हा बाबासाहेबांनी आव्हान केलं त्या काळी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या 4 ते 5 दिवस आधी महार समाजातील निवृत्त झालेले जे सैनिक होते, जे सुभेदार होते, जे महाड आणि दापोली या परिसरामध्ये राहत होते त्यांचं समता सैनिक दल झालं. हे देखील दगडी चाळीमधली राहणारी त्यावेळची मुलं मुंबईमधून समता सैनिक दलाला सुरुवात केली. त्यांनी टोप्या घातल्या, ड्रेस घातले. म्हणजे आपलं मूल 27 नाही त्याच्या आधी जातं, ज्यांचे 100वे होते त्याच्या पण आधी आपली सुरुवात आहे असं आता म्हणता येईल. कारण इतिहास हा आपल्या समाजातल्या लोकांना कळावा लागेल. इतिहास समजून घेतल्यानंतरच इतिहास घडवता येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. म्हणून आज दिवसभरामध्ये
जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते ट्रेनिंगच्या माध्यमातून इतरांना घडवा. जे आता एस के भंडारे साहेबांनी सांगितलं की एकाने 5 सैनिक तयार करावे की जेणेकरून आपलं टार्गेट हे पूर्ण होईल. आज अनेक आज अनेक प्रदेशामध्ये समता सैनिक दलाचे चांगल्यापैकी कॅडर उभं राहते. बाजूचं कर्नाटकमध्ये आहे, मध्यंतरी गेलो होतो मी. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचे असलेले जे जिल्हे आहेत तिथे जवळजवळ 400 महिला ड्रेसवरच्या आहेत आणि तेवढेच पुरुष आहेत. ही संख्या आता आपल्याला वाढवावी लागेल आणि जे टार्गेट आपण केलेलं आहे 1 लाखाचं टार्गेट आणि लाखाच्या टार्गेट मधून समता सैनिक दल जे ध्येय उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती करत असताना लिहून ठेवलेलं आहे समता सैनिक दलाच्या ट्रस्ट डीड मध्ये, ते आपण उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की आपण निवृत्त रेजिमेंट मधून देखील आलेले आहात. आणखी असे निवृत्त असलेले जे महार सैनिक असतील, महार बटालियनचे सैनिक असतील, बाबा घरामध्ये राहू नका, आता काही आपल्या आयुष्याचा वेळ समाजाच्या समता सैनिक दलासाठी द्या. त्याप्रमाणे हा मेसेज आपण घेऊन जाऊया. आता इथे थोड्या वेळापूर्वी आम्ही बहुतेक आता बसलेले आहे. एक संकल्प इथे केलेला आहे. येणाऱ्या वैशाख पौर्णिमाची 1 मे रोजी येत आहे. त्या माध्यमातून दीप महोत्सव इथे सुरू करण्याचा पहिल्यांदा देशामध्ये प्रयत्न आहे. बौद्ध देशामध्ये अशा प्रकारचा दीप महोत्सव वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती ज्याला आपण म्हणतो त्याला वैशाख पौर्णिमा शब्द मी बोलतो प्रॉपर आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ह्या चैत्यभूमीपासून ते इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा जो अर्धा किलोमीटरचा टप्पा आहे त्या दिवशी रात्री 12 वाजता 30 एप्रिलला रात्री 12 वाजता 1 लाख असे बौद्ध अनुयायी येतील. समता सैनिक दल देखील इथे आपल्या डिप्लॉय करता येईल. व्यवस्था राखण्यासाठी समता सैनिक दलाची देखील तेवढीच गरज लागते आणि हे दिवे आपण समुद्राला अर्पण करू आणि वैशाख पौर्णिमा आपण साजरी करू. जे बौद्ध राष्ट्रामध्ये वैशाख पौर्णिमा साजरी होते त्याप्रमाणे दीप महोत्सव इथे साजरी करण्याचा आज प्रयास आम्ही लोकांनी संकल्प भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघ, मुंबई भिक्खू संघाच्या वतीने आज करण्यात आलेला आहे. त्यावेळेला देखील आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावे, कारण लोकांचं एवढ्या संख्येने येणाऱ्या लोकांचं नियोजन होणं, त्यांना रांगेमध्ये आणणं, शिस्तबद्ध पद्धतीने आणणं. 4 तास चॅन्टिंग होणार. 65 फुटाची भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा त्या वाळवंटामध्ये लागेल. चॅन्टिंग होईल आणि 5 वाजता सकाळी 5 वाजता कार्यक्रम हा संपेल. अशा प्रकारचा कार्यक्रमाची रूपरेषा आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण जाणता भगवान गौतम बुद्धाच्या समोरचा दिवा आपला सकाळी 7च्या नंतरच लागतो, परंतु ह्या वेळेला 12च्या ठोक्याला दिवे लागतील. दिवे देखील विदेशातून येतील. या दिव्यामुळे समुद्र घाण होणार नाही, परिसर घाण होणार नाही. तर हा दिवा वातावरणामध्ये 5 तासाच्या नंतर विरघळून जाईल. म्हणजे कोणी आपल्याला बोलणार नाही की एन्व्हायरमेंट याच्यामुळे दूषित झालं. अशा प्रकारचे दिवे आपण थायलंड येथून बौद्ध प्रदेशात आपण आणणार आहोत. त्या देखीलसाठी आपल्या सगळ्यांची गरज लागेल. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण समाज घडवण्याचं, तरुणांना पुन्हा एकदा समता सैनिक दलामध्ये आणून जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करू. जास्तीत जास्त तरुण समता सैनिक दलामध्ये यावे ही आमची इच्छा आहे. सगळ्यांना अभिनंदन करून इथेच थांबतो. जय हिंद, जय संविधान.